आण इकडे आण. ते येऊन गेलं तर त्याच्या हातात हा, आता थोडी कोपरा. पकडणार आहे कोपरा. जाऊ दे, busy आहे. इकडे घ्या त्याला, इकडे घ्या त्याला. अरे 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 डबल टेप नसणार रे. याला असं fold करा. जा पकड पकड पकड. हा सगळा गोंधळ बनीच्या बड्डेचा आहे आणि हा आहे सारांश. याला तुम्ही ओळखतात. तर आता बनीचा बड्डे आहे, त्याचा फर्स्ट बड्डे आहे. तर बघा बनीची किती मस्ती सुरू आहे. हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. हा प्रश्न तुम्हाला 1 महिन्यापासून ऐकायला आला नसेल, कारण 1 महिन्यापासून मी एकही व्हिडिओ पोस्ट केला नव्हता. फक्त काही अधेमध्ये शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केले होते. 1 महिन्याचा छान असा मोठा ब्रेक घेतला होता. पकड 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 पकड. अरे गेला. दे त्याला आवाज होणार. त्याला हे कर ना, थोडं बाजूला कर. पडला काय. आम्ही दोघं इंगळे साहेब आणि मी इथं आलो म्हणजे ह्या मुलांसारखे होऊन जातो. मुलांसोबत मुलांसारखंच होण्यामध्ये मजा आहे. आणि इंगळे साहेब बनीसोबत खेळत होते, तर मी अधेमध्ये सारांसोबत मस्ती करत होते. तर अशी छान अशी मस्ती सुरू होती. आणि सोबतच सनी, इंगळे साहेब आणि दादाने मिळून सुंदर असं हे डेकोरेशन केलं आहे बड्डेचं. बघू शकतात घरच्या घरी खूप सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे. आणि ही आहे बनीची मम्मी. तर बनीची मम्मीचा देखील आपण वाढदिवस म्हणू शकतो, कारण ती आजच्या दिवशी आई झाली होती. बनीने तिला आई केलं होतं. आणि बघा आमचं बनी मस्त रेडी होऊन आलेला आहे. नवीन नवीन छान ड्रेस त्याने वेअर केलेला आहे. तर क्यूटसा आमचा बनी, म्हणजे त्याचं नाव आहे भुवंश, पण मी त्याचं नाव ठेवलं आहे बनी. आणि इथं सगळे आम्ही आता तयार झालो आहोत. तर बड्डेसाठी रेडी झालो आहोत. पाहुण्यांची सुरुवात झाली आहे येण्याची. सुंदर अशी हॅपी बड्डे भुवंश म्हणून रांगोळी काढली होती ज्योतीने. आणि अंकित, पूर्वेश आणि जान्हवी देखील आले होते ऑफिसवरून. आणि मी नंतर मग साडी वगैरे वेअर केली. तर बघा बड्डेच्या सगळ्या पाहुण्यांनी घर अगदी भरलेलं आहे. आणि थोड्याच वेळात आता आमच्या सेलिब्रिटीचा बनीचा बड्डेला सुरुवात होणार आहे. तर लहान मुलं देखील जमले आहेत न मोठे देखील जमले आहेत. तर मज्जा आली होती बड्डेला खूप सारी. आणि खूप सारे लोक होते, काही ओळखीचे होते, काही अनोळखी होते. त्यांच्यासोबत देखील ओळख झाली. त्यामध्ये मला एक सबस्क्रायबर देखील भेटले, त्यांच्यासोबत देखील ओळख झाली. आणि इथं बघा बनी त्याच्या बडे पप्पांसोबत छान इथं बसलेला आहेत. बघतोय की हे काय चाललं आहे, एवढे लोक का आली आहेत. त्याला मनामध्ये प्रश्न पडला असेल की हे काय सुरू आहे, इथं इतकी गर्दी का झाली आहे. तर इथं बहिणी देखील रेडी झाले आहेत ना. बघा किती गर्दी झाली आहे घरामध्ये. चलले ये है भुवंश, ये बहुत प्यारा है, ये मुझे बहुत अच्छा लगता है, सबसे फेवरेट. आणि आता बनीच्या पहिल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. तर त्याच्या मम्माजवळ तो खूप छान असा बसलेला आहे, बघतोय दिव्याकडे. आणि पकडायलासुद्धा तो म्हणजे येत होता, पण मी पटकन ताट उचललं आणि त्याचं औक्षण केलं. तर खरं तर मुलांना ना काही कळत नाही, पण त्या ज्या काही गोष्टी होत असतात ना, त्या अगदी आश्चर्याने बघत असतात. त्यांच्यासाठी हे नवीन असतं. नंतर मग ह्या गोष्टीची त्यांना सवय होत असते. सारांशला तर आता फार आवडायला लागला आहे वाढदिवस, केक किंवा औक्षण वगैरे. तो खूप छान पद्धतीनं बसायला लागला आहे. पण आता बनीचा हा पहिलाच वाढदिवस आहे. आणि इथं छान वाढतं आहे, व्हिडिओ, फोटो सगळं काही सुरू आहे. आज जी साडी मी वेअर केली आहे ती मी जेव्हा बालाजीला गेले होते ना, तेव्हा तिथून ही साडी घेतली होती. कांचीपुरम साडी आहे, खूप सॉफ्ट मटेरियल आणि दिसायला कलर कॉम्बिनेशन देखील खूप छान आहे. तर इथं बनीला मी गुलाबजामुन भरवला.
तो गोड अजिबात खात नाही, पण गुलाबजामुनचा पहिला बाईट त्याने खूप छान चवीने खाल्ला. नंतर केकही त्याने खाल्ला होता आणि मी ज्योतीलासुद्धा गुलाबजामुन भरवला. कारण खरंच जेव्हा एका बाळाला आपण जन्म देतो, एक स्त्री जेव्हा एका बाळाला जन्म देते, तेव्हा तीसुद्धा एक मरण यातना सहन करूनच ती त्यातून बाहेर येते. आणि नंतर बाळाचं जे चेहरा पाहून, त्याचं मुख पाहून ती सगळं काही विसरून जाते. तिचं दुखणं वगैरे सगळं बाजूला होऊन जाते आणि ती एक आनंदामध्ये त्याचं पालनपोषण करण्यामध्ये व्यस्त होऊन जाते. तर एक आई म्हणून तिचा जन्म होतो, एक नवीन जन्म होतो तिचा, म्हणून तिला देखील आज खरं तर तिचा देखील वाढदिवस असतो आणि तिला देखील हक्क आहे सेलिब्रेशन करण्याचा, असं माझं मत आहे. आणि ह्या ज्या ओवाळत आहेत ना, त्या आहेत आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर. तर घरचे तर सगळे सबस्क्रायबर असतातच, पण बाहेरचे कोणी सबस्क्रायबर भेटलं ना की आनंद होतो. आणि त्यांच्यासोबत देखील खूप गप्पा गोष्टी वगैरे झाल्या. आरती, ज्ञानेश्वरी यांनी ओवाळलं, त्यानंतर वहिनी ओवाळत आहेत. तर दोघी नातू बसले आहेत, वहिनीकडून छान ओवाळून घेत आहेत. सारांश देखील बसला आहेत. सारांशला गोड खूप आवडतं आणि मस्तपैकी असे गुलाबजामुन खात बसलेला आहे. जान्हवी देखील तिच्या भाच्यांना ओवाळत आहे. तर इथं सगळेच जे काही आम्ही लेडीज होत्या ना, त्यांनी सगळ्यांनी छान बनीला ओवाळून घेतला आहे. आणि आता आला आहे केक. तर केक बघू शकतात किती सुंदर आहे. पहिला वेळेला केक आहे बनीचा, पहिला वेळेला वाढदिवस आहे आणि पहिल्यांदा तो केक कापणार आहे. बघू शकतात तिथं सिम्बाचं ते चित्र लावलेलं आहे आणि केक किती सुंदर दिसतोय. छान असा डेकोरेटिव्ह केक आहे. टेस्टला देखील खूप छान होता. आणि चला आता बनी केक कापणार आहे आणि बनीला आपण हॅपी बर्थडे विश करूया. तुम्ही सगळ्यांनी देखील बाबूला भरव बेटा, बाबूला भरव. तर असा बनीचा पहिला वाढदिवस खूप छान सेलिब्रेट झाला. आणि नंतर जेवणही केलं, पण मी नंतर शूट नाही केलं, खूप उशीर होत होता. इथं बघू शकतात वहिनीने बनीला तर केक खाऊ घातलाच, पण शेवटी ती आई आहे, तिने तिच्या मुलाला म्हणजे सनीला आणि सुनेला ज्योतीला देखील तिने केक भरवला. तर अशी असते आई. तर चला मग आजचा व्हिडिओ देखील इथंच एंड करते. कसा वाटला आमच्या बनीचा बड्डे? आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा.